नमस्कार. आजचा आपला विषय आहे मनाची शांतता. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात हा अनुभव कधी ना कधी येतोच. म्हणजे बाहेरून बघितलं तर सगळं काही व्यवस्थित सुरू असतं, आपण हसत असतो, काम करत असतो, पण आतमध्ये कुठेतरी मन नाराज असतं. एक प्रकारची अस्वस्थता असते. हीच नाराजी, जी आपल्याला सुरुवातीला कळतही नाही, ती हळूहळू ताण आणि चिडचिडीमध्ये कधी बदलते हेच समजत नाही. आज आपल्याला मिळालेल्या स्रोतांच्या आधारे आपण याच विषयावर जरा सखोल चर्चा करणार आहोत. आजच्या या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. आपलं मन नक्की नाराज का होतं, त्याची मूळ कारणं काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते होऊ नये म्हणून कोणते ठोस व्यावहारिक उपाय करता येतील हे समजून घेणं. चला तर मग हे उलगडून बघूया. आणि स्रोतांमध्ये माहितीची मांडणी खरंच खूप छान केली आहे. आपण आधी मनाच्या नाराजीची मूळ कारणं शोधू आणि मग त्यावरील व्यावहारिक उपायांकडे वळू. यातली खरी गंमत अशी आहे की एकदा कारणं नीट समजली की त्यावरचे उपाय खूप सोपे आणि स्वाभाविक वाटू लागतात. त्यामुळे आधी निदान आणि मग उपचार या क्रमाने आपण पुढे जाऊ. चला तर मग पहिल्या आणि मला वाटतं सर्वात मोठ्या कारणापासून सुरुवात करूया. स्रोतांमधलं जे पहिलं कारण दिले ते आहे अपेक्षा जास्त असणं. आपण आपल्या जवळच्या लोकांकडून, परिस्थितीकडून खूप अपेक्षा ठेवतो. त्याने माझ्यासाठी हे करायलाच हवं, तिने मला समजून घ्यायलाच पाहिजे, अशा विचारांमध्ये आपण अडकतो. हो. आणि जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मन लगेच दुखावतं. स्रोतांमधलं एक उदाहरण खूप छान आहे. आई-वडील मुलांसाठी खूप काही करतात, पण मुलाच्या एका छोट्याशा दुर्लक्षामुळे, कदाचित एका फोन कॉलकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचं मन लगेच दुखावतं. कारण त्या कृतीमागे त्याने असं करायला नको होतं ही अपेक्षा असते. अगदी. आणि गंमत म्हणजे यालाच मानसशास्त्रात अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील दरी असं म्हणतात. आपली नाराजी ही वास्तवामुळे नाही तर त्या दरीच्या रुंदीमुळे ठरते. ती दरी जेवढी मोठी तेवढी नाराजी जास्त. ती दरी कमी करण्याचे दोनच मार्ग आहेत. एक तर वास्तव बदला, जे अनेकदा आपल्या हातात नसतं, किंवा आपल्या अपेक्षा बदला, जे पूर्णपणे आपल्या हातात असतं. बरोबर. आपण नेहमी वास्तव बदलण्याचा प्रयत्न करतो आणि थकतो, पण अपेक्षा बदलण्याचा सोपा मार्ग विसरून जातो. वाह! म्हणजे समस्या घटनेत नाहीये, तर अपेक्षा आणि घटनेतील अंतरात आहे. आपल्या जवळच्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा तर आपल्याला दुखावतातच, पण आजच्या जगात एक दुसरी मोठी समस्या आहे जी अनोळखी लोकांकडून येते. सोशल मीडिया. हो, ती म्हणजे सोशल मीडियावर होणारी तुलना. त्याच्याकडे ती गाडी आहे, माझ्याकडे का नाही, तो फिरायला गेला, मी इथेच अडकलोय. ही भावना सतत आपल्याला आतून पोखरत असते. आणि ही तुलना फक्त वस्तूंपुरती मर्यादित नाहीये. नाही. ती प्रगती, आनंद, नातेसंबंध अशा सगळ्याच बाबतीत होते. आणि याचा परिणाम फक्त असूला किंवा द्वेष इथेच थांबत नाही. त्याचा थेट हल्ला आपल्या आत्मविश्वासावर होतो. बरोबर आहे. आपण स्वतःच्या प्रवासावर, आपल्या गुणांवर आणि आपल्या गतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी दुसऱ्यांच्या यशाच्या मोजपट्टीने स्वतःला मोजायला लागतो. त्यामुळे आपण सतत कमी आहोत, अपयशी आहोत असं वाटायला लागतं. आपण दुसऱ्यांच्या शर्यतीत धावताना आपला स्वतःचा रस्ताच हरून बसतो. हे ऐकून मला एक गंमत आठवली. आपण दुसऱ्याच्या सिनेमाची मध्यंतरापर्यंतची गोष्ट पाहून आपल्या सिनेमाच्या सुरुवातीबद्दल नाराज होतो. किती छान उदाहरण आहे हे. प्रत्येकाची पटकथा आणि वेळ वेगळी आहे हेच आपण विसरतो. आता आपण अपेक्षा आणि तुलना ही दोन कारणं पाहिली. मला एक प्रश्न पडतो की ही कारणं वेगवेगळी आहेत की एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत? म्हणजे भूतकाळातल्या अपेक्षांमुळेच आपण आज तुलना करत बसतो का? खूप छान मुद्दा आहे हा. ही कारणं नक्कीच एकमेकांत गुंतलेली आहेत. ही एक साखळीसारखी आहेत. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की दुःख होतं. ते दुःख टाळण्यासाठी आपण इतरांकडे पाहतो आणि तुलना करायला लागतो. आणि त्यातून आणखी दुःख. अगदी. आणि हे सगळं दुःख आपण कुठे साठवतो? तर तिसऱ्या कारणामध्ये, जे आहे भूतकाळात अडकून राहणे. जुने अपमान, कोणीतरी बोललेले वाईट शब्द, पूर्ण न झालेल्या अपेक्षा, या सगळ्या गोष्टी आपण मनाच्या एका कोपऱ्यात घट्ट धरून ठेवतो. हो, आणि स्रोतामध्ये दिलेलं उदाहरण तर अगदी चपखल बसतं. 5 वर्षांपूर्वी कोणीतरी रागात काहीतरी बोललेलं असतं, पण ती गोष्ट आजही आपल्या मनाला तितकीच बोचत राहते, जणू ती कालच घडली आहे. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर आपण भूतकाळाचे कैदी बनून जातो. बरोबर. आपलं मन हे एका वेळेच्या तुरुंगात अडकतं, जिथे जुन्या घटनांचे चित्रपट पुन्हा पुन्हा दाखवले जातात. वर्तमानात जगणं म्हणजे त्या तुरुंगाची किल्ली शोधण्यासारखं आहे. पण आपण ती किल्ली शोधण्याऐवजी त्या जुन्या जखमा कुरवाळत बसतो. आणि त्यामुळे आजचा क्षण.
हो, त्यामुळे आजच्या क्षणाची शांती आणि आनंद दोन्ही हिरावून घेतलं जातं. आणि त्या जुन्या जखमा कुरवाळत बसल्यामुळेच कदाचित पुढचं कारण जन्माला येतं. मनातलं न बोलणे. राग, दुःख, मतभेद किंवा एखादी असहमत गोष्ट हे सगळं मनात साठवून ठेवण्याची सवय. हो, आपण अनेकदा वाट टाळण्यासाठी किंवा संबंध बिघडू नयेत म्हणून गप्प बसतो. जसं की ऑफिसमध्ये बॉस विनाकारण ओरडले पण आपण काहीच उत्तर न देता शांतपणे ऐकून घेतो. तो राग मात्र मनात दाबला जातो. अगदी बरोबर. भावना व्यक्त करणं गरजेचं आहे, पण इथे एक धोकाही आहे, ज्यावर स्रोतामध्येही अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं आहे. कुठे आणि कसं व्यक्त करतो हे जास्त महत्वाचं आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. मनात दाबून ठेवलेला राग प्रेशर कुकरमधल्या वाफेसारखा असतो. तो कधीतरी फुटतोच, पण चुकीच्या व्यक्तीसमोर किंवा चुकीच्या पद्धतीने व्यक्त केल्यास नाती बिघडतात. हो, त्यामुळे व्यक्त होण्यासोबतच विवेक बाळगणंही तितकंच गरजेचं आहे. न बोलल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट ते अधिक गुंतागुंतीचे होतात. माझ्या नशिबातच हे लिहिलं आहे असे विचार सतत मनात घोळत राहतात. सगळा राग बाहेरून आत स्वतःकडे वळतो. याला स्रोतामध्ये आत्मग्लानी असं म्हटलं आहे. ही एक अशी स्थिती आहे जिथे आपण स्वतःचेच सर्वात मोठे शत्रू बनतो. बापरे. सतत स्वतःला दोष दिल्याने आणि स्वतःवर टीका केल्याने आपलं मन आतून इतकं कमकुवत होतं की ते कोणत्याही परिस्थितीत लढण्याची, पुन्हा उभं राहण्याची ताकदच गमावून बसतं. आपला आत्मविश्वास पूर्णपणे खचून जातो आणि आपण एका नकारात्मक चक्रात अडकतो. तर ही होती मन नाराज होण्याची 5 मुख्य कारणं. अपेक्षा, तुलना, भूतकाळात रमणे, मनात दाबून ठेवणे आणि स्वतःला दोष देणे. ही सगळी कारणं ऐकल्यावर थोडं जड वाटू शकतं, पण जसं आपण सुरुवातीला म्हटलं, निदान झालं की उपचार सोपे होतात. बरोबर. चला, आता यातून बाहेर पडण्याच्या उपायांकडे वळूया. पहिला उपाय थेट पहिल्या कारणावर आहे. अपेक्षा कमी ठेवा, स्वीकार वाढवा. लोक, परिस्थिती, नशीब हे सगळं आपल्या मनाप्रमाणे वागणार नाही, हे स्वीकारायला हवं. स्रोतामध्ये एक खूप सुंदर विचार दिला आहे, जो गीतेच्या कर्मयोगाची आठवण करून देतो. मी माझं कर्तव्य करतो, परिणाम देवावर किंवा नियतीवर सोडतो. यातलं स्वीकार हा शब्द खूप महत्वाचा आहे. स्वीकार म्हणजे हतबल होणं किंवा हार मानणं नाही. अच्छा. स्वीकार म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या सोडून देण्याचं धाडस दाखवणं आणि आपली ऊर्जा ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर केंद्रित करणं. हो. हे केल्याने मनावरचं अपेक्षांचं ओझं आपोआप कमी होतं आणि मन आश्चर्यकारकपणे हलकं होतं. बरोबर. आता दुसरा उपाय आहे तुलनेवर. तुलना सोडा, स्वतःची वाट पहा. हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येकाच्या आयुष्याची वेळ, गती आणि प्रवास वेगळा असतो. अगदी. यासाठी स्रोतामध्ये खूप सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे. रोज रात्री झोपताना फक्त स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा थोडा तरी चांगला झालो आहे का? बरोबर. तुमची स्पर्धा फक्त कालच्या तुमच्या स्वतःशी आहे. यात एक खूप मोठा मनोवैज्ञानिक बदल दडला आहे. इथे आपल्या मनाचं लक्ष बाहेरील स्पर्धेवरून आतल्या प्रगतीवर येतं. हो. आपण आपलं व्हॅलिडेशन किंवा प्रमाणपत्र बाहेरच्या जगात शोधणं बंद करतो आणि स्वतःच्या आत शोधायला लागतो. जेव्हा आपण स्वतःमध्ये होणारी अगदी लहानशी सुधारणा ओळखायला लागतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि इतरांच्या यशाने आपल्याला त्रास होणं बंद होतं. आता तिसरा उपाय, जो भूतकाळाच्या तुरुंगातून बाहेर काढतो. वर्तमानात जगा. आजचा क्षण, आजचा श्वास हाच खरा आहे. भूतकाळ संपला आहे आणि भविष्यकाळ अनिश्चित आहे. त्यासाठी एक खूप छोटी पण शक्तिशाली कृती सांगितली आहे. दिवसातून फक्त 5 मिनिटं शांत बसा आणि डोळे मिटून फक्त आपल्या आतबाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. खरं सांगायचं तर हे 5 मिनिटं बसणं खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात करायला गेलं की पहिल्या 30 सेकंदातच मनात विचार येतात. हो. अरे, भाजी आणायची आहे किंवा त्या ईमेलला उत्तर दिलं का? हे माकडासारखं मन शांत करणं खरंच एक आव्हान आहे. आणि हेच तर आव्हान आहे. आपलं मन एका माकडासारखं सतत भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या फांद्यांवर उड्या मारत असतं. त्याला एका जागी बसण्याची सवय नसते. हो ना. या 5 मिनिटांच्या छोट्याशा सरावाने आपण त्या मनाला वर्तमानात परत आणण्याची, त्याला शांत करण्याची सवय लावतो. हा एक प्रकारे मनाचा व्यायामच आहे. सुरुवातीला जड जाईल, पण सरावाने ते नक्की जमतं. आणि चौथा उपाय आहे मनातल्या भावना दाबून ठेवण्यावर मनातलं योग्य ठिकाणी बोला. भावनांना वाट मोकळी करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी काही पर्याय दिले आहेत. तुमच्या जवळच्या विश्वासू व्यक्तीशी बोला. जर कोणी नसेल तर डायरी लिहा. लिहिण्यानेही मनातली गरळ बाहेर पडते. किंवा काही जणांना देवाशी बोलून प्रार्थना करूनही हलकं वाटतं.
मनात साठलेल्या भावनांना बाहेर काढणं म्हणजे एखाद्या भरलेल्या धरणाचे दरवाजे उघडण्यासारखं आहे. बरोबर. आतला सगळा दाब, सगळा ताण वाहून जातो आणि मनाला मोकळं वाटतं. मानसशास्त्राच्या भाषेत याच प्रक्रियेला कथार्सिस म्हणतात. कथार्सिस? हो, मनात साठलेलं दडपण, राग, दुःख बाहेर पडतं आणि मनाला मोकळं वाटतं. पण पुन्हा एकदा तो विवेक महत्वाचा. योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने व्यक्त होण्यानेच खरा फायदा होतो. आणि आता शेवटचा 5वा उपाय, जो स्वतःला दोष देण्याच्या सवयीवर आहे, कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड विकसित करा. ग्रॅटिट्यूड. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्याऐवजी आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करणं. यासाठी एक खूप सुंदर सवय सांगितली आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी आठवा किंवा लिहा ज्या आज दिवसभरात तुमच्यासोबत चांगल्या घडल्या. हो. मग ती अगदी साधी गोष्ट का असेना, जसं की आज चहा खूप छान झाला होता. यातली गंमत अशी आहे की हा सराव नियमितपणे केल्याने आपल्या मेंदूला सकारात्मक गोष्टी शोधण्याची सवय लागते. याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. अच्छा. आपण अक्षरशः आपल्या मेंदूला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्यासाठी ट्रेन करतो. आपला दृष्टिकोन नकळतपणे अभावाकडून समृद्धीकडे वळतो. वा. आपल्या आयुष्यात कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण गृहीत धरलेल्या असतात. हा सराव त्यांची आपल्याला रोज आठवण करून देतो. आणि इथेच खरी गंमत आहे. कारण आणि उपाय पाहिल्यानंतर श्रोतामध्ये एक छोटासा दृष्टांत दिला आहे, जो या सगळ्या गोष्टींचं सार अगदी सोप्या शब्दांत सांगतो. ही एका साधूची गोष्ट आहे. ती साधू म्हणायचे, आपलं मन हे एका काचेच्या ग्लाससारखं आहे. अच्छा. जर तुम्ही त्यात राग, द्वेष, असूया ओतली तर तेच दिसेल, आणि जर तुम्ही त्यात प्रेम, शांती, आनंद ओतला तर तेच दिसेल. या दृष्टांताचा गाभा आपल्याला एक थेट प्रश्न विचारतो की आपण आपल्या मनात दिवसभर काय भरतोय. बरोबर. बाहेरच्या घटना आपल्या नियंत्रणात नसतीलही, पण त्यावर प्रतिक्रिया म्हणून आपल्या मनात कोणते विचार आणि कोणत्या भावनांना जागा द्यायची ही निवड आपल्याच हातात आहे. आपलं मन ही आपली मालमत्ता आहे आणि तिची निगा राखणं ही आपली जबाबदारी आहे. आणि याच सकारात्मक विचाराला पुढे नेण्यासाठी श्रोतामध्ये एक छोटासा मंत्र किंवा ॲफर्मेशन दिला आहे, जो रोज सकाळी उठल्यावर किंवा जेव्हा मन अशांत होईल तेव्हा स्वतःला म्हणायचं आहे, मी शांत आहे, मी स्वीकार करतो, माझं मन माझ्या नियंत्रणात आहे. तर आजच्या या चर्चेचा समारोप करताना असं म्हणता येईल की मन नाराज होणं हे स्वाभाविक आहे, ते चुकीचं नाही. हो. पण त्या नाराजीतच अडकून राहणं हे निश्चितच चुकीचं आहे. मनाला आपला शत्रू न मानता त्याला समजून घेऊन त्याचा मित्र बनवणं गरजेचं आहे. आणि आज आपण पाहिलं की कारणं समजून घेतली की उपायांची दिशा आपोआप सापडते. पण मनाची शांती हे आतून मिळणारं चिरंतन सुख आहे. जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार सोडून जाते. आपण नाराजीची 5 कारणं आणि त्यावरचे 5 उपाय पाहिले. या सगळ्या माहितीच्या आधारे जर मनाच्या शांततेच्या प्रवासात आज फक्त एक लहानसं पाऊल उचलायचं ठरवलं तर ते कोणतं असेल? अपेक्षा बदलण्याचं, तुलना थांबवण्याचं, भूतकाळाला माफ करण्याचं, भावना व्यक्त करण्याचं की कृतज्ञ राहण्याचं? निवड तुमची आहे.